Guys, finally we are here in Ladakh today. Very thundy here. भाई बस. Guys, काय केलंय? काय करतोय? नुसता दिखावा बॉडीचा, नाही तिथं बॉडी करायची नसती. छानपणे बघ. So here is one foreign vlogger. It's good. We can have a seat. आहे. फालतू धंदे या पोराची. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो लडाखच्या ट्रिप प्रॅक्टिस करण्यासाठी. आम्ही लडाख ट्रिप प्लॅन केली आहे. तर आता आपण इथे पण असं छोटा मिनी लडाख आहे. तर लडाखला जाणार आहोत पुढच्या महिन्यात. तर सध्या आता त्याची प्रॅक्टिस करते आम्ही इकडे. प्रॅक्टिस मेन मनुष्य परफेक्ट. तर हा आहे आपला 1.5 किलोचा माणूस आणि चालत नाही 10 किलोची गाडी आहे. चुकून तर पायावर लोड आला आहे की दोन्ही पण चालत नाही. टिंटोर होता टिंटोर जा इकडे जायचं इकडे आता लडाखचा ब्रेक झाला. ब्रिज आहे आणि ते खूप वॉटर क्रॉसिंग आहेत पण सध्या सुकल्या ते आणि लोक मागेच आमच्या तिकडे टँक्सकॉंग लेक वरून येत आहेत. तिकडे अशी लडाखला पँगॉंग लेक आहे आमच्याकडे तर तुम्हाला ही लडाखला जायचं असेल आणि त्याच्या आधी तुमचा ट्रायल घ्यायचा असेल, तुम्हाला जमेल का नाही लडाखला गाडी चालवायला, तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता लडाखची. ॲक्च्युली जर आपण असं बघितलं तर हे जे आहे ना ऑफ रोडिंग हे लडाखपेक्षा खूप डेंजरस आहे. त्यामुळे मी तरी तुम्हाला सांगणार नाही का इकडे या म्हणून. डिरेक्ट लडाखलाच जाणार हे जर Finally we are here at the Pangskong Lake and today we are here exploring this particular lake. आज आम्ही खूप म्हणजे मनतृप्त झालं आमचं लडाखची ट्रिप. ॲडव्हेंचर आहे. आधीच हा रोड एवढा डेंजर आहे आणि त्यात आपला हा एवढंच आहे बघा. गाडी चालवत होतो आणि गाडीवर Pangskong Lake ला पोहोचलो आता. लेट्स सी हाऊ इट गोज. आता सीवेस टाकणार आहोत आम्ही. तर रॉयल एनफिल्ड कन्वर्ट होणार आहे स्पीड बोट मध्ये. नाही स्पीड बोट नाही, जेट स्की मध्ये. रॉयल एनफिल्डने जेट स्की पण काढली आता. भाई बस. गाईज Pangskong Lake ला घाण किती केली बघा तुम्ही. ते बघा बर्नआउट करते. इथं खाली जर खचली ना गाडी तर Pangskong निघाल सगळी येडी लोक. अडकवली गाडी. गाईज काय केलंय? काय करते गाईज दलदर मध्ये फसलोय. बघा थांबा तुम्हाला दाखवतो. आहे केवढं गाड्या चालत बघा. याकडे बघून वाटतंय ये मनुष्य लद्दाख को जाने के लिए तैयार है. आपको क्या लगता है? Yes, I'm absolutely तैयार for Ladakh ride. Useless. इथं अडकवतोय गाड्या. लडाखला जाणार. Can we wash in the water? गाडीची हालत बघा. लडाखला जायच्या इकडे टायर बघा. टायर बदलायला लागलं वाटतं. वाऱ्यावरती गंध पसरले नाते जगाचे, मातीवरती तळवळणारा. हे बघा बाकीचे स्कूटी घेऊन येणार आहेत. टँगटॉंग लेक वरून येत आहे. स्कूटी घेऊन येणार आहेत. तर गाईज हा आमचा मिनी लडाख आहे. Pangskong लेकला आलोत आम्ही आता. तर तुम्ही बघू शकता कशी आमची राईड चालू. विषय कसा होता माहिती आहे का? विषय गंभीर होता. प्रसादने मला कॉल केला. बोलत होती की मला लडाखला जायचंय. तर मी त्याला बोललो ट्रायलसाठी आपण इथे येऊ, म्हणजे कसं आपल्याला ते फील महत्वाचं आहे. नंतर कसं लडाखला गेलं तिथं असं पडलं बिडलं आतमोर हे पाय बी वाकडा तसं. तर प्रॅक्टिस मेन मच्छीमारी आहे तिकडे. आणि आपली लोक कुठेतरी Pangskong लेक वरून आले ते पावतात. एक नंबर दल भत्री आहे बघा. लडाखला जायचं नाही भिकारीने गाडीची लाईट चालू ठेवून गेले. याला बॅटरी फुल झाली तर वाटोल लावल. हे बघा दुसरी आपचड्डीवर येतात. ट्रेक करत आहोत आम्ही. हाफ चड्डी गँग्स.
So here is one foreign vlogger can It's good. We can have a seat. Some stupid people are drinking beer in here only and they splash their bottles and all. It's ridiculous. Tudung, 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 dung, dung, tudung, tudung. चष्मेश बहादूर. तर गाईज ही आमची छोटीशी अशी गँग आहे जी आम्ही लडाखला जाणार आहोत. कॅलिफोर्निया रिटर्न मागून तुझं कॅलिफोर्नियाबद्दल काय कसं वाटतं 2 वर्ष तिकडे याच जागेला पाहिजे कसं वाटतं भारताच्या बरं दगड पाणी घालती अरे था माझा देश सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. गाईज वर्गात चक्करला आहे आता कारण की ॲडव्हान्स आहे बघा काय करतात शेड्या की वागतात रे पोरं. हे वागून कॅलिफोर्नियावरून बिस्किट डार्क फंटॅस्टिक्स लेट्स मॅजिक खाऊ जरा एक बिस्किट. बस ना इकडे बस. तर गाईज आम्ही आता सनसेटच्या टाइमला इथं आलो थोडंसं ॲडव्हेंचर ऑफ रोडिंग करून. तर आपण सनसेटचा आस्वाद घेऊयात मस्त टाइम लॅप्स मध्ये. बघू आता मस्तपैकी मस्त तुम्ही पण एन्जॉय करा सनसेट. आणि हा मस्त इथे पीस वाटतंय. आता सनसेट झालेला आहे आणि आपण टाइमलेस बंद केलेला. आता इथं टाइमपास चालू आहे सध्या. जनरल डिस्कशन्स तर ते डिस्कशन चालू आहे. आता बरेच प्रकारचे जुन्या आठवणी निघाल्या स्कूल मधल्या. आता कॉलेज लाईफ संपायला आहे म्हणून जुन्या आठवणी काढताना बोलत बसलीत पोरं. पाण्यात पैकी चिमणे आलेले आहेत वरती आता गेल्या. फालतू बाता मारणं चालू आहे त्यांच्यात. ड्रिंक वॉटर सेव बियर चालू आहेत खूप फालतू धंदे या पोरांची. चिंदी लोक काय रे काय. फिशिंग चालू आहे. त्याकडे मोबाईल आहे चांगला. त्याकडे स्किल्स नाहीत ना रे व्हिडिओ असे बनवायचे. की पाऊस येणार आहे. ए मस्त वाटतं भारी वर बघ कॅमेरामध्ये मस्त वाटतंय. एन्जॉईंग द पीस ऑफ नेचर. तो बघ विटा हरकत ठेवलं तो पाडा मोठा आहे. एवढ्या दगडाने पाडणार आहे. अच्छा तो विटांचा मलाच पाडायला लागेल. तेवढा दम नाही फक्त बोल बद्दल अजून एक ऍड करायचं. दुसरा ठेवलाच बघ आता. दगड पाडायची कॉम्पिटिशन चालू आहे आता इथं सध्या. पोरं दगड पाडतात. आम्ही आता पोपट आणि मी पोटी करायला चाललो आहोत. काय बी बोलते आईचा गावात रे. पाण्याची सुगंध म्हैस पाणी प्यायला आली. पाणी खूप हे स्वच्छ वास येते वास. पाण्याला खूपच छान वास येतोय. बेला विटा मस्त आहेत ना परशी. चला आता घरी जायची वेळ झाली आहे. आजचा ट्रेक इथं समाप्त होतो. आता परत घरी जायची तयारी. परत ऑफ रोडिंग छोटीशी.
नुसतात दिखावं बॉडीचा, असं नाही तिथं बॉडी करायची नसती. शानपणे बघा जिमला का नाही जिम सोडली. जिम बिम अंधश्रद्धा आहे. जिम का सोडली? जिम अंधश्रद्धा आहे. संडेला पण सुट्टी. पोरी वगैरे यायचं जिम मध्ये बुवाने हाताला. संध्याकाळचे 7 वाजले तरी अंधार काय थोडासा पण नाही झाला. उजेड बघा किती संध्याकाळी 7 वाजता. डे लेंथ आता मोठी असते ना जरा, उजेड खूप आहे आणि मस्त हवा वगैरे पण येते. कदाचित पावसाची लक्षणं आहेत, आता पाऊस पडेल असं वाटतंय कदाचित. इथं चालू त्यांची ब्लॉग तर त्यांना समजत नाही तरी पण शिव्या वगैरे येतात. काय आहे तो पोपटच्या बेंबीवर आपलं पोपट माकडाच्या बेंबीवर एक चावलेला तर त्या माकडाला रेवीज झालेला. हा हो पोपट, हा त्याच्याबद्दल बोलतोय. पोपट म्हणजे प्रसाद पाटील. कोण प्रसाद पाटील रे? यार वाढवा रे सबस्क्रायबर, जरा तरी लोकांनी बघा, व्ह्यूज द्या जरा. व्हिडिओ टाका रे तुम्ही शेअर करा आता व्हिडिओ आणि मस्तपैकी याचा पण चॅनल आहे, पण आम्ही त्यांच्याकडे जाईल कचरा करतात पोरं. बघा बॉटल पाहू अंदा कचरा करून असतात. आमच्याकडे क्रिश आलेला आहे. ए चल तू पण जा रॉक क्लाइम्बिंग कर जा. पिक्चर निब्बेश्वर लोक आहेत हे बघा. फ्रॅक्चर झालेले लोक येतात. तर बॉडी बिल्डर नल्या साफ झाल्या असे पोपट. हे चिंदेश्वर यार ॲडव्हेंचर मस्त. इथून पाय सडा डायरेक्ट ढगात. घाण होती. घाण होती. अजून अंगातले चाळे काही कमी नव्हती पोराची. एक तर बघा पाणी कमी पडलंय, घरी येऊन बाटल्यांच्याच भरून घेतली. निस्पैंडी शेमड़ी लोग, चलो बाय बाय. अब मिलते हैं अगले व्लॉग में. चलो तब तक के लिए पोरगा खूप अवघड नाही हा पोरगा वागू. खूप अवघड असा हा पोरगा आहे. त्या बुलेटला एक पाठी पण चाक आणि पुढे पण चाक. देखो टाकी पे बैठा है, टाकी पे. दिस इज रिडिक्युलस ड्रायव्हिंग. आय एम अगेन्स्ट ऑफ. नो हेल्मेट घे रे बाई. पोपट मला बसत ना, मला अंदाज कसं येईल काय हलायचे कुठे काय नको. कोण आहे तुझा हातात ठेपट्या. असती वाढला तरी कुठे रोड थांबला. चल आहे, चल कुठेतरी काहीतरी असेल भाई. रोड आहे म्हणजे काहीतरी काम पडली. मी या रस्त्यावर खास म्हणून थांबवले कारण की हा झाड तो म्हणजे या गावात भूतासाठी खूप फेमस आहे. हडल काहीतरी बोलतात ना. इथे हडल दिसते असे गावाच्या लोकांचं असं म्हणणं आहे. तर का आता माहित नाही, त्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवायला थांबलेलो आहोत. आम्ही आता गावात आहोत. गँगस्कुंग गाव ना काय गावाचं नाव काय? गँगस्कुंग गावाचं नाव गाव. आहे आणि ही पँगस्काँग लेक आहे. ही पँगस्काँग लेक. तुम्ही जर इकडे आलात ना, पण हे ते गावाचं नाव इग्नोर करा. पण ही घटना ती अशी रिअल आहे. हा झाड मा तुझा हा इफेक्ट पण भारी येतोय. पुरी येतात हे वाला मस्त वाटतंय. तर हा आहे आमचा गँगस्काँग. पँगॉंग गाव. गँगस्काँग गँगस्काँग आणि मागे लेक आहे तिचं नाव आहे पँगस्काँग. पँगॉंग.
तर हे असे खूप मीत आहे. एक तर प्रीती जिंटा नाही तर सुनील शेट्टी. सुनील शेट्टीचा हा बंगलो. झेडवाला पण दाखवूयात आपणास. टँकॉंग टँकॉंग खूपच धूळ. आणि हा कदाचित प्रीती जिंटाचा हा बंगलो. तुम्ही झेड बघू शकता. हा प्रीती जिंटा. चला गाईज, तर आता भेटूयात परत नवीन एक अशाच ब्लॉगमध्ये. मस्तपैकी मजा करत, एन्जॉय करत. तोपर्यंत तुम्ही पण मस्तपैकी एन्जॉय करा आणि मजा घ्या आणि लाईफ एन्जॉय करा. तर ठीक आहे, चलो बाय. भेटूयात परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.